तर फायनली मित्रांनो रूममधून बाहेर पडल्यानंतर आम्ही पोहोचलोय समुद्र किनाऱ्यावरती. समुद्र किनाऱ्यावरची ही वाळू आणि इथं अथांग समुद्र आणि ह्या ज्या दिसतात आपल्याला ह्या जबरदस्त भल्या मोठ्या लाटा ह्या आपलं स्वागत करायला लागल्यात समुद्र किनाऱ्यावरती. तर काय आहे म्हणतात ना की आयुष्यात जर तुम्हाला जगायचं आहे आणि मजा करायची आहे तर एकदा ना एकदा तरी तुम्ही कोकणात यायला पाहिजे. हे जे म्हणतात ना तो अनुभव तुम्हाला खरोखर इथं आल्यानंतर नक्कीच कळतोय. ते मी असं का म्हणायला लागलो, एवढं भारी आणि एवढं जबरदस्त वाटायला लागले ना मी सांगू शकत नाही तुम्हाला. पाणी बॉटल वगैरे इथं घेऊन येणं लय महत्वाचं आहे, कारण का समुद्र किनाऱ्यावरती तहान जास्त लागते. आणि ह्या बीचवरती एक ड्रॉबॅक आहे ह्या बीचचा, तो पण तुम्हाला मी सांगेन. तो ड्रॉबॅक काय असणार आहे की इथं जवळपास खाण्यापिण्याची व्यवस्था काय नाही आहे, कारण हे गणपतीपुळे वगैरे मध्ये कसं आहे की तिथं सगळी खाण्याची व्यवस्था वगैरे आहे, पण इथं त्या गोष्टीची सगळी व्यवस्था नाही आहे. जसं की तुम्ही बघू शकताय इकडं आहे समुद्र. आणि आता पुढे एक जो पॉईंट आपण बघायला आलोय, जो पॉईंट एक्सप्लोर करण्यासाठी आलोय, तो सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. तो तुम्हाला मी दाखवतो पुढे जाऊन. आणि तो पॉईंट काय आहे हे ह्याच्या अगोदर तुम्ही कोणत्या व्हिडिओमध्ये पाहिला असाल, पण त्या पण गोष्टी असतीलच. पण आता काय आहे एक महत्वाची गोष्ट सांगतो. इकडे आहे पाठीमाग निक्सकडे आहेत शूज. नमस्कार मित्रांनो, हे बघा इकडे निक्स आहे बघा. तिकडे एक नदी आहे, ह्याच्या बरोबर हे जे छोटस जंगल सारखं जे दिसाले ना ही झाडी, त्याच्या पलीकडे नदी आहे आणि इकडं आहे हा समुद्र. आणि नदी आणि समुद्राचा संगम बघण्यासाठी आपण खास ह्या ठिकाणी आलोय. इथं बघून असं फिलिंग यायला लागले जसं इंग्लिश पिक्चर नसतात हॉलिवूडचे. किती टापू पे 100 फूट उलट गई. हा बरोबर, असं फिलिंग यायला लागले, कारण ना बंदा ना बंदे की जात इथं तिचे आहे ना, सगळे आम्हीच आहे तिघ जण. पायरेट्स ऑफ कॅरिबियन वाटायला लागले हे समुद्र, हे बीच, हे वाळू बिळू, हे ते काय नाही तसलं काय नाही, ते भीती वाटायला लागली. कारण पाण्याचा आवाज एवढा यायला लागलाय की नाही, भीती वाटायला लागली. तुम्ही म्हणणार एवढे घाबरायचं आहे तर मग जायचं कशाला? तुम्ही काय जात नाही सगळ्या हॉरर पिक्चर बघायला? हे माचो बदलले आम्ही, एक माचो पिवळी झालेली, कशाने हे विचारू नका. आणि 3000 स्टेप्स माझे पूर्ण झाल्यात. आजचं माझं झालं सगळं. पाठीमागं दिसायला लागलाय तो बहुतेक असं मला वाटतं की सिंधुदुर्ग किल्ला असावा. ठेवू काय? तुम्हाला आमच्या DSLR कॅमेरामध्ये केवढा दिसायला लागलाय मला माहित नाही, पण पाठीमागं तिथे मी पॉइंट करायला लागलोय. त्या पाठीमागं तिथं पॉइंटला तुम्हाला किती दिसतंय मला माहित नाही, कारण आम्हाला डोळ्यांनीच इथं केवढं अंधुक दिसायला लागले. तो काळा जो दिसायला लागलाय, काळा दगड टापू सारखं जे दिसायला लागले, ते बहुतेक सिंधुदुर्ग किल्ला आहे, कारण तो इथून 15 किलोमीटरवरच आहे. तो असू शकतो अंदाजे. अरे त्या बीचची स्पेशालिटी काय माहिती आहे? 5G नेटवर्क आहे इथं, भ्यायचंच काम नाही अजिबात. तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलो त्या ठिकाणी जिथं नदी आणि समुद्राचा संगम असणारं ठिकाण. तिथं आपण पोहोचलोय फायनली. जसं की तुम्ही इथं बघू शकताय आता इथं हे बघा, हे आहे नदीचं पाणी. इथून नदीचा प्रवाह चालू आहे बघा. हे बघा नदीचं पाणी, हे गोड पाण्याचा प्रवाह नदी. इथून पाणी पिऊन आम्ही बघितलंय, पाणी गोड आहे अगदी. आणि हे पाणी पुढे गेले समुद्रावरती, म्हणजे समुद्रात मिक्स झाले. तर हेच आहे ते ठिकाण जिथं आपण येण्यासाठी गडबड जास्त करत होतो. फायनली त्या ठिकाणी आपण पोचलो. नदी आणि समुद्राचा संगम या ठिकाणाला म्हणतात तोंडवली बीच असं ह्या ठिकाणाचं नाव आहे, जिथं आपल्याला नदी आणि समुद्राचा संगम बघायला भेटतोय. तर इथं आहे ते असं आहे. इथं एवढी मजा येते ना, हे मी आता तुम्हाला एक्सप्लेनच करू शकत नाही, कारण का शेवटी जो इथं येण्याचा आनंद आहे तो तुम्हाला इथं आल्यावरच कळणार आहे. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्याच्यावरती नाव सांगतो. हे जे समोर बघतोय ना आपण,
हे आहे नदीचं गोड पाणी. कारण तुम्हाला लक्षात आलं असेल, ह्याच्यावरून लक्षात येते बघा, हा जो चिखल झालाय ना, हा चिखल समुद्र किनाऱ्यावरती तुम्हाला कधीही दिसत नाही, बरोबर. कारण नदीचं पाणी हे गोड असते आणि गोड पाण्याच्या किनाऱ्यावरती चिखल होतोय. जसं तुम्ही नदी किनाऱ्यावरती फिरला असाल तर तुम्हाला माहित असेल. हा मध्ये एक पट्टा आहे फक्त झाडांचा, आणि ह्याच्या पलीकडे बरोबर तिकडं जे दिसतंय ना, मी बोट केले, तो आहे समुद्र. आणि हिथं आहे आता आपण नदी किनाऱ्यावरती. बोट वगैरे तुम्हाला दिसत असेल. ही नदी जिथं आपण बघतोय ही नदी गेल्या पुढं तिकडं समुद्राला मिक्स झाल्या. बघूया आपण, चला. हे बघा, पाणी वाहत्याला दिसतंय का तुम्हाला? इथलं पाणी गोड आहे, इथलं पाणी गोड आहे, पण पुढे ते जाऊन समुद्रात ज्यावेळी मिक्स झालं, तुम्हाला तिथलं पाणी गोड लागणार नाही. पुढे समुद्राला मिक्स झाले बघा तिथं. अरे त्याचं स्पीड बघितलंस काय? नक्की उठल्या टायरीचं वर उठलं. हे बघितलंस काय? समंदर तू किनारा मैं. फिर फिर तर फायनली मित्रांनो, थांबूया आपण या व्हिडिओमध्ये इथंच. तुम्ही सांगा कॉमेंटमध्ये कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, कसं वाटलं तुम्हाला हे ठिकाण, आणि नदी आणि समुद्राचा संगम असणारं ठिकाण आणखी कुठं कोणत्या ठिकाणी आहे आणि तुम्ही पाहिलं असाल तर ते सुद्धा नक्की कॉमेंटमध्ये सांगा. त्यासोबतच असेच नवनवीन इंटरेस्टिंग आणि प्रवासाचे ठिकाणाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेली जी घंटा आहे ती नक्कीच वाजवा. मी भेटू तुम्हाला नवीन ठिकाणच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आमच्यासोबत खात पीत निवांत फिर.